गुड इव्हनिंग. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आता माहिती आहे मी पुण्याला आलेली आहे. पण जे कोणी नवीन असतील ब्लॉगवर त्यांना कदाचित कल्पना नसेल की माझं यूट्यूब चॅनल आहे आपली शुभांगी नावाचं आणि मी पुण्याला आलेली आहे माझ्या मुलीकडे. तर माझ्या मुलीच्या घरचं मी तुम्हाला दाखवते आहे आणि ज्यांना माहिती त्यांना तर माहितीच आहे. तर आज रविवार होता आणि श्रुतीला सुट्टी होती. तिला कसं आठवड्याभर काम असतं त्याच्यामुळे आणि काल पण आम्ही दिवसभर फिरलो, तुम्ही तर बघितलंच. मग बरंच थकल्यासारखं झालं होतं तिला. मग सकाळी जरा आरामशीर उठलं आणि घरातलं सगळं आवरलं. म्हणजे जेवण वगैरे इथं आवरायला काही नसतंच तसं, आम्ही दोघीच असतो. मग तिने छानपैकी हिरव्या मुगांची भाजी, पोळ्या, भात असा छान स्वयंपाक केला होता. मला म्हणे मम्मी तू काही करू नको, तुला घरी काम असतं. मग तिने मला काही करू दिलं नाही. तिने छान स्वयंपाक वगैरे केला. सकाळी पोहे केले होते आणि जेवण वगैरे आवरल्यावर आम्ही दुपारी आराम केला आणि आता आम्ही बाहेर निघालो आहे. आता श्रुती तयार होती आहे. तर आम्ही कुठे चाललो पिल्लू आपण? तर आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललो आहे. तर म्हटलं इस्कॉन टेम्पलचं कसं आहे तिथलं शेवटी वगैरे तर तुम्हाला दाखवू. तर चला आमच्यासोबत इस्कॉन टेम्पल बघायला. माझं तर आवडलं पण श्रुतीला कुठे मॅच गोष्टी वाटतं. तिचा मॅच जवळच संपूर्ण जीव अटकलेला. पण तिला तरी काय म्हणणार, मॅच कोणाची तर भारत पाकिस्तानची. आता श्रुती मी तयार होऊन निघालोय. चाललोय आम्ही लिफ्टमधून. हे बघा आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललो होतो दर्शनासाठी, पण ती बस नाही मिळाली आम्हाला. तर मग आम्ही स्वामीनारायण मंदिराकडे आलेलो आहे. तर तुम्हाला स्वामीनारायण मंदिर कसं आहे ते दाखवते मी आता. तर हे मंदिर कात्रजपासून जवळजवळ 4-5 किलोमीटर पुढे अंतरावर आहे. तर तिथं गेलो आहे आता आम्ही, पोचलो आहे श्रुती आणि मी. तर संध्याकाळची साधारणतः 7ची वेळ आहे आणि भरपूर भाविक इथे आलेले आहे, पर्यटक आलेले आहे. कारण हे पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखलं जातं. हे बघा खूप छान आणि खूप मोठं असं हे स्वामीनारायणांचं मंदिर आहे. भरपूर भाविक आता जिनाडीवरती दर्शनासाठी चाललेले आहोत आणि आम्ही पण इथे स्वामीनारायण महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. तिथपर्यंत पोचलो. या स्वामीनारायण यांच्या पादुका आहे, तर तिथे आम्ही दर्शन घेतलं. स्वामीनारायण महाराजांच्या पादुका आहेत आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो. श्रुतीचं मधून मोबाईलवर मॅच बघणं चालूच होतं. तिला खूप उत्सुकता, भारत पाकिस्तान मॅच आहे, भारत पाकिस्तान मॅच आहे. हे बघा ती मोबाईलवर मॅच बघते. बघा स्वामीनारायण मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आणि आम्ही आता बाहेर पडतोय. तिथे फोटो वगैरे अलाउड नव्हती त्याच्यामुळे मध्ये मंदिरात फोटो नाही काढता आले. हे बघा पाठीमागे मंदिर तुम्हाला दाखवते मी. तर स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पडलो आहे. मध्ये शूटिंगला अलाउड नव्हतं त्याच्यामुळं तुम्हाला मधलं शूट दाखवता नाही आलं. तरी मी तुम्हाला जेवढं शूट शक्य तेवढं दाखवते. जी शूट मंदिरात तर शूटिंग अलाउड नव्हतं, परंतु तिथं स्कॅनर होतं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही स्कॅन करू शकता. मग आम्ही स्कॅन केलं आणि हे बघा हे मंदिरातले फोटो आहे. हे देवांची तुम्हाला मी दाखवते. स्वामीनारायण भगवान यांचा फोटो आहे.
तसेच हे गोपाळकृष्ण भगवान आहे. हे गोपाळकृष्ण भगवान, राधाजी आणि स्वामीनारायण यांचा परत एकत्रित फोटो आहे. त्याच्यानंतर हे राधाकृष्ण आहे आणि हे भगवान विष्णू आहे. तर आम्ही मंदिरातनं बाहेर आल्यानंतर काही फोटो वगैरे काढले श्रुतीने. आमच्या दोघींचे काही काढले, काही मंदिराचे काढले. हे बघा, पूर्ण मंदिर खूप छान दिसतं संध्याकाळच्या वेळेस. असं छान लाईटिंग वगैरे, मंद प्रकाश, मस्त वातावरण वाटतं तिथे एकदम, आणि खूप शांतता असते. हे बघा, आम्ही काही सेपरेट पण फोटो काढले. या मंदिराच्या परिसरामध्ये इतकं छान वाटत होतं ना की घरीच यावं असं वाटत नव्हतं. अगदी मस्त छान मुलं खेळत होते, भरपूर गर्दी होती आणि प्रत्येकजण आपले आपले फोटो काढण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये दंग होता. आणि आमच्या दोघींचं चाललं होतं आमचं फोटोशूट, गप्पा गोष्टी वगैरे. बघा मंदिर परिसर किती छान वाटतोय. छान असा मंद पिवळसर हिरवट प्रकाश आहे आणि मस्त वाटत होतं. अगदी मन प्रसन्न करणारं वातावरण इथं होतं. आणि दर्शन वगैरे घेतले, शूटिंग वगैरे केली आणि फोटो वगैरे काढून झाले आणि आम्ही निघालो आता, कारण आम्हाला परत बसने इकडे आमच्या रूमवर यायचं होतं. आणि हे बघा, हे चाफ्याच्या झाडाला किती सुंदर फुलं आलेली आहे आणि किती सुंदर लायटिंग केलेली आहे. ही बघा, तुम्हाला दाखवते मी, किती छान दिसते बघा. खेळणी वगैरे ते ठेवलेली होती. तर बालगोपाल मस्त या खेळणीचा आनंद लुटताना तुम्हाला दिसत असतील. मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हा. इथे बघा भरपूर गर्दी आहे आणि बालगोपाल मस्त खेळणीचा आनंद लुटत आहे. तर इथे इथे छोटंसं स्टॉल लागलेलं आहे, महिला असतात स्टॉलवर. तर तिथे आहे काही नाश्त्याचे पदार्थ. हे बघा, काही लोक घेत आहे. आता आम्ही घराकडे निघालो आणि बघा, श्रुतीचं परत मॅच बघणं सुरू झालं. बसमध्ये बसल्यावर तिथे आता मॅच बघू, तर आपण पण मॅच बघूया. श्रुती मॅचेस बघली, आता मॅच संपायवर आली आहे. बघू तर आता मॅचमध्ये काय होतं. आणि बघा, फायनली इंडिया विन झाला. म्हणजे आमचं स्वामीनारायणचं दर्शन पण झालं आणि छानपैकी श्रुतीची मस्तपैकी मॅच पण बघून झाली. श्रुतीला इंडिया विन झाल्यावर खूप खूप आनंद झाला. हे बघा, आणि स्वामीनारायण टेम्पलवरून आल्यानंतर आम्ही इथे या रॉयल ढाबा हॉटेल इथे जेवायला आलो. जवळ जे दिसलं तिथं पटकन आलो आम्ही, कारण वेळ झाला होता. त्याच्यामुळे हे श्रुतीच्या रूमजवळच होतं द रॉयल ढाबा. इथे आम्ही छान जेवण केलं. श्रुती छान जेवणाचा आस्वाद घेते. श्रुती, जेवण टेस्ट कशी? ओके, आता मी पण मस्तपैकी जेवण करते. स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शन वगैरे केले आणि नंतर आम्ही ॲटोने कात्रज बस स्टॉपवर आलो आणि नंतर तिथून महानगरपालिकेच्या बसने आम्ही हिंजवाडी फेज 1 म्हणजे जिथे श्रुती राहते तिथे उतरलो आणि जेवण केलं, तुम्हाला दाखवलं. आणि आता आम्ही रूमवर परत आलो आहोत. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला ना? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.